आज मंगळवार आहे. किती 26 तारीख आहे. 26 मे. आज रात्री गुजरात आणि आर सी बीचा मॅच आहे. क्वालिफायरचा. बघूया कोण जिंकेल. तो जिंकेल तर सुद्धा फायनलला जाईल. आणि जो हारेल तो त्याला दुसऱ्यांदा खेळायचा मौका भेटेल. ही टीम चांगली गोष्ट आहे. तसं मी एम आयचा फॅन आहे. म्हणजे मुंबईमध्ये राहतो. तर मी एम आय नंतर मी गुजरातला म्हटलं तर शुभम गिलला पण थोडा फॅन आहे त्याच्या बॅटिंगचा. तर तोच मी गुजरात राहतो. कारण की गुजरात त्याची आर सी बीला हरवून फायनल जिंकू शकते. बाकी तर आर सी बी मागच्या वर्षी जिंकलेली. तर यावर्षी पण सर्वात जास्त चान्सेस आहे आर सी बी जिंकण्याचे. तर मी उम्मीद करतो की शुभमन गिलची टीम गुजरात जिंकेल फायनलला. कारण की त्याचा फॉर्म खराब झाला जर जिंकला तर त्यासाठी चांगलं आहे. बाकी तर आर सी बीची टीम पण चांगली खेळते. रजत पाटील दुसऱ्यांदा तरी पण त्याला टीम इंडियामध्ये खेळा भेटत नाही. काय माहिती काय लागेल तरी असेल. कारण आता पाहिजे की शुभमन चांगला खेळावा. विचारायला T20 वर्ल्ड कपमध्ये चांगल्याला काय खेळ जिंकला तर थोडी तसल्ली होईल. आणि परत ते T20मध्ये खेळू पण शकतो जर चान्स दिला तर BCCIने. बाकीचं आता जर जे टीम हारेल त्याला परत एकदा चान्स भेटेल. आणि जास्त करून वर्षी हेच होते की एक टीम फायनलला जाते, दुसऱ्या मॅच जिंकून फायनलला जाते. कारण या टायमाला हैदराबाद पण आहे. जर हैदराबाद जिंकली हरली आणि तर हैदराबाद हारून फायनल येऊ शकते. आणि 2016मध्ये असंच केलेलं. इंडियाला हारून फायनलला आलेली आणि जिंकलेली पण आर सी बीला हरवलेलं. आर सी बी ट्रॉफीमध्ये होती तरी पण. तर हैदराबाद टीम पण कमजोर आहे. तिकडे राजस्थान पण आहे. राजस्थानला पाहिजे की राजस्थान जिंकावी का. राजस्थान पहिला सीझन जिंकलेला त्याच्यानंतर आत्ता पोचली आहे. पण राजस्थानसाठी थोडं मुश्किल आहे. हैदराबादला हरावं लागेल. त्याच्यानंतर मग ही क्वालिफाय 2मध्ये LGT आर सी बी त्यांना पण हरावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये फायनल याला पण हरावं लागेल. 3 त्या टीमांना हरावं लागेल. हे काही हलवा नाही आहे. म्हणजे पहिल्या दुसऱ्या नंबरला त्यांच्यासाठी तर ठीक आहे. एक हारला तर एक चान्स भेटतो मग जिंकून परत फायनलला. मग फायनलमध्ये कोण जिंकते कोण नाही ते तर दुसरी बात आहे. जरा त्यांना फायनलला पोहोचायचा मौका जरूर भेटतो. बाकी का एलिमिनेटरच्या 2 टीम त्यांच्यासाठी थोडा मुश्किल आहे. आणि असं वाटतं एकदाच झाले की एलिमिनेटरची टीम IPL जिंकली आहे. ते 2016ला हैदराबाद जिंकली फायनल. बाकी तर असं कधी झालं नाही आहे. बाकी एलिमिनेटरच्या टीम काही वेळा पोचल्या पण आहे फायनलला जिंकली. फायनल जिंकणं थोडं मुश्किल आहे. तर बघू आता. 4 टीम त्या पोचल्या ज्या पहिल्या एक ट्रॉफी जिंकल्यात. मागच्या वर्षी आर सी बी जिंकले ते पोचले. त्याच्या आधी SRH पोचलेली नाही. त्याच्या आधी GT पोचलेली 2022ला. GT पोचले नाही जिंकलेली. आणि आर सी बी पण मागच्या वर्षी पोचली नव्हती जिंकलेली. आणि त्याच्या आधी SRH जिंकलेली राजस्थान जिंकलेली. या टायमाला 4 टीमा ज्या पोचल्या पहिल्या जिंकून आल्या. आणि त्याच्यापैकी आता एक कोणाला तरी दुसरी ट्रॉफी भेटेल ती की चांगली गोष्ट आहे. MI आणि CSK आले तर 5-5 ट्रॉफी. MI तर 2020 नंतर जिंकली पण नाही. 6 वर्ष लगातार हारली आहे तरीसुद्धा 5 ट्रॉफी आहे. आणि CSK तर आता 2023ला जिंकलेली. त्यानंतर ती पण खराबच खेळते आहे.
त्याच्यामुळे MS धोनी पण रिटायर झाले. बघू आता